सांग, माझ्याकरता वस्तीतले एवढं करतात नाही. आबा, वस्तीतली माणसं तुमच्यासाठी जीव ओळून टाकायला नाही म्हणत नाही बघा. आता जेवायचं काय घेऊन बसला? खरंय, खरंच मी खूप नशीबवान आहे, किंवा गेल्या जन्माचं पुण्य असेल. माझ्याकरता विक्रांतची भांडायला निघाले होते सगळेजण. ही अशी माणसं माझ्या आजूबाजूला आहेत. मला बघितल्यावर काय करू काय नको असं झालं होतं त्यांचं. माझ्याकरता, आमच्याकरता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आमच्या जखमीवरती फुंकर मारायला निघाले ती माणसं. खरंच हे खूप आश्चर्यकारक आहे. अहो त्यात कसला आखरीत आबासाहेब, तुम्ही लय भरभरून दिलंय वस्तीला, त्याचीच ही परतफेड करायची चालली आहे बघा. पण तुम्ही जे केलंय आमच्यासाठी आतापर्यंत, त्याची परतफेड आम्हाला ह्या जन्मात बी शक्य नाही व्हायची. आबा, आमच्या सारख्यांचं डोळं तुम्ही पुसलं, मग तुमच्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी येणारच ना. पेरल्याला उगवतच. तुम्ही लय पेरलं, ते कधी ना कधी उगवणारच. बरोबर आहे तुमचं, पण मी जेवढं तुमच्याकरता केलं त्याहीपेक्षा जास्त माझ्या घरच्यांकरता केलंय. मग तिथे पेरलेलं का नाही उगवलं? अहो नापीक नासक्या जमिनीवर काय बी पेरलं तरी उगवल का आबासाहेब? अहो त्यांच्या मनात मायेचा ओलावा नव्हताच, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना किती बी माया लावली तरी ती झिरपणार आहे का त्यांच्या मनात? आणि तुम्ही काय बी म्हणा, पण एवढी उलट्या काळजाची माणसं मी तर बघितली नाही ती बाबा आतापर्यंत. अहो तुमच्यासारख्या देव माणसाचा काटा काढायचा विचार तरी त्यांच्या मनात कसा आला तीच मला काय कळना. काय झालं बाईसाहेब? तुमची नाटकं हे असंच गोडगोड बोलून तुम्ही आबांना आणि माझ्या इंद्राला स्वतःच्या बाजूने वळवून घेतलं. आणि तुम्ही त्या विक्रांत आणि रत्नाला काय दोष देता हो? तुम्ही आणि तुमच्या दळभद्री कार्टीने काय वेगळं केलंय का? हिनी माझ्या घरात पाऊल टाकल्यापासून हळूहळू माझं घर पोखरायला घेतलं आणि आता तेच घर त्या लोकांच्या ताब्यात आहे. माझ्या नवऱ्याने कमावलेलं एका क्षणात दुसऱ्याच्या घशात गेलं आणि या सगळ्याला तुमची राणी जबाबदार आहे. मालती, काय बोलताय तुम्ही? यात राणीचा काय दोष आहे? मी हिचा दोष दाखवून दिला तरी तुम्हाला तो मान्य होणार आहे का? तुमच्यासाठी ही पोरगी म्हणजे काय सभ्यतेचा पुतळाच आहे ना. मला तर वाटतं आपल्या मागे हिनीच विक्रांत आणि उर्मिलाला सांगितलेलं असणार की ह्या दोघांना घरातनं हाकलून द्या म्हणून. हिचं ना आता दोघांची काहीतरी साटलोट असणार. अहो तुमची पोरगी म्हणजे आमच्या आयुष्याला लागलेलं असं ग्रहण आहे जे काही केलं संपतच नाहीये. हिच्यात तर स्वतःची अशी लाज अब्रू शरम उडलीच नाहीये, पण आई बाप म्हणून तुमच्यात थोडी जरी लाज उडली असेल ना तर हिला आत्ताच्या आत्ता मारून टाका. मालती, तुमच्या आणि आमच्या आयुष्यातून कायमची घालवून टाका, संपवून टाका. आई, आई, तू काय बोलतेस याचं भान आहे का ग तुला? काय सांगतेस तू तिच्या आई वडिलांना? मारून टाका तिला. एवढा राग कशासाठी? काय वाकडं केलंय तिने तुझं? नेहमी माझा, आपल्या फॅमिलीचा चांगलाच विचार केलाय का तिने? आणि तू कसली शिक्षा देतेस तिला? आजपर्यंत नेहमी या वस्तीला घाण म्हणत आली असतो. त्या घाणीतली माणसं आपला आधार बनून उभी येतात आज. माहितीये का? मी सांगतो, नो डाऊट आबांनी खूप केलंय त्या माणसांसाठी, पण ही मुलगी हिने जपलंय त्या माणसांना. त्या माणसांशी प्रेमाने नातं जपलंय.
आणि अशी मुलगी त्या नालायक विक्रांत आणि उर्मिला वहिनीसोबत मिळून प्लॅनिंग करत असेल असं वाटतंय तुला? हिच्यामुळे आपलं घर गेलंय असं वाटतंय तुला? मी शब्द देतो तुला आज, आपल्या या कठीण परिस्थितीत ही मुलगी आपल्यासोबत शेवटपर्यंत खंबीर उभी राहील, लक्षात ठेव. आपलं घर, आपला पैसा, आपली संपत्ती, आपली प्रॉपर्टी माझ्या मूर्खपणामुळे केली. मी साईन केली तर पेपर्सवर. या सगळ्याला मी जबाबदार आहे. सतत राग राग करत आलीस तू आणि त्या उर्मिला वहिनींना पाठीशी घालत आलीस. आज काय केलं त्यांनी? अगं अपमान केला त्यांनी तुझा. तुझ्याकडे पैसा होता, प्रॉपर्टी होती, मालकीन होतीस तू सगळ्याची, म्हणून तुझ्या मागे पुढे करायचं त्या. आज काही नाही आपल्याकडे. वी आर नथिंग. आणि अशा परिस्थितीत ती मुलगी आपल्यासोबत उभी आहे का? ऍटलिस्ट या गोष्टीची जाण ठेवून ना, वी शुड रिस्पेक्ट हर. आई, मी तुला शेवटचं सांगतोय, इथून पुढे राणीबद्दल काही वाईट साईड पडलेलं मी खपवून घेणार नाही. माफ करा सर. आय एम सॉरी. जावई बापू, आओ. सर राणी, जावई बापू तर न जेवताच गेलं की ग बाहेर. काय मी बघते. चुकलं माझं, चुकलं. माझ्यामुळे इंद्रा असा निघून गेला. आता माझ्यामुळे तो उपाशी राहील. का बोलले मी, का चिडले, का का तुमचे नेहमीच आहे. तर जरा कमी झाल्यावरती तो जेवून घेईल, काळजी करू नका. पण तुम्ही तुमच्या रागाला आवर घाला. तसंही राणी इंद्राला उपाशी झोपू देणार नाही. उर्मिला उर्मिला, अगं मगाशी त्यांना घराबाहेर काढलंस म्हणून काय नाचत होती, गात होतीस, आणि आता काय? आता करा पुरणपोळ्या, रांगा वाडा आणि उष्टी काढा. काय देवा, माझं डोकं फिरलं होतं म्हणून त्यांना घराबाहेर काढलं मी. आणि आता काय?